सुमारे 750 वर्षापूर्वी ज्या मायबोली मराठीबद्दल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगून गेले त्या माय मराठीचा आज गौरव दिन. प्रत्येक मराठी माणूस हा दिवस साजरा करतो. सोशल मीडियावरती भाषा दिनानिमित्त शुभेच्छा, कविता, मेसेजेस असं बरंच काही शेअर करतो. पण मराठी भाषेचा इतिहास नेमका काय, कधीपासून हा दिवस साजरा केला जातो, त्याचा उद्देश नेमका काय आहे, आपण पुढील काही वेळामध्ये याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, मी सुनील. आपण पाहत आहात द कलम. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. कवी सुरेश भट यांच्या या ओळीतून मराठी भाषेवरचं प्रेम दिसतात. आपल्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान आहे, नव्हे तो असायलाच हवा. कारण किती आणि काय काय दिलं मराठीने. मराठी नाटक, मराठी सिनेमा, मराठी गाणी, मराठी साहित्य यांनी किती समृद्ध केलं आपल्याला. आज माय मराठीचा गौरव दिन. खरं तर प्रत्येकाला आपल्या भाषेविषयी प्रेम असतात. त्यामुळे आज या गौरव दिनानिमित्त अनेक कार्यक्रम देखील होते. पण आज केवळ गौरव न करता मराठी भाषेच्या संदर्भामध्ये चिंतन होणं देखील गरजेचं आहे. माय मराठीचा गौरव करताना ज्ञानेश्वर माऊलीने परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविना अशा शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव सांगितला. कवी कुसुमाग्रज मराठीतील एक श्रेष्ठ आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार आहेत. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांची जीवनलहरी, किनारा, विशाखा, मराठी माती, वादळवेळ अशी अनेक कविता संग्रह जे आहेत ते प्रकाशित झाले. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट ही गाजलेली नाटकं त्यांनी लिहिली.